अरे काय करायलायस? अरे एवढंच जर लिवायचं तर शाळेच्या पाठीवर जाऊन लिहू की. तिकडे कशा पाठी लिवायलायस? शाळेत का तू वाचता येत नाही का? नाही येत. तुला कशाला पाहिजे जाऊ कशा? चल निघतो का इथून? राणाजी, तुम्ही मनाने खूप साधे, चांगले, निर्मळ आहात. यापुढे तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल मिळवायलाच हवं. आणि जर कुणाला मारलत ना तर बघा, असं किल्ल्यांच्या दगडावर लिहायचं नसते. चांगलं नसते ते. आपला वारसा आहे तो आपणच जपला पाहिजे. कसं पाहिजे गाण करतोयस? हे बघ, माझं प्रेम आहे, मी जगासमोर कसं पण व्यक्त करेन. तुला काय करायचं आहे? डायलॉग बाजी करण्याची ही जागा नाही आणि तुमचं प्रेम व्यक्त करण्याचीही नाही. तुमचं प्रेम हे वैयक्तिक आहे आणि ही जागा सार्वजनिक आहे. तुम्ही फिरायला आलायत हे ठीक आहे, पण ऐतिहासिक वस्तूंची अशी हानी करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. मी लिहिणार. कोणाच्या मालकीची जागा आहे काही? मी बघतो काय करायचं ते. आधी काय सांगायला ते ऐक तरी आणि मग बोल. नाही ऐकणार. जा. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? हा, काय करणार बोल. ओ बाई, घेऊन जा. सभ्य घरातला वाटतोय, घेऊन जायला. नाहीतर हे चुकलं तर वाट धावतो, उठला तर वाट लावतो. यो राणा, कळलं काय? चल. सॉरी. या असल्या थेरांना प्रेम म्हणायचं असते वय? नाही, हा झाला उथळपणा. आणि मला खूप चांगलं वाटतं की आपलं प्रेम असं उथळ नाहीये. वय मग असल्या प्रेमाचा काय उपयोग? मला 100% खात्री पटलीये की तुम्ही अजिबात अडाणी नाही आहात. तुम्हाला लिहिता वाचता जरी येत नसलं तरी तुम्ही खूप हुशार आहात आणि सुसंस्कृत आहात. तुम्हाला खरं सांगू, तुमच्यासारखा एक आगळा वेगळा अत्यंत चांगला जोडीदार मला मिळालाय ह्याचा मला खूप अभिमान आहे. चला. बरं झालं ना आपण इथे फिरायला आलो. किती छान वाटतंय ना इथे. होय, काय काय जागेचा गुणच असतो इथे. तुम्ही कधी बी या, तुम्हाला भारीच वाटणार. आपण इथे आलोच होत तर घरच्यांसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊया. ह्या दुकानात बघूया का गिफ्ट? हा, चला. किती मस्त गिफ्ट मिळाली ना आपल्याला. होय, हनीमून संपून परत जायचा टाइम आला तरी बी अजून अंजलीबाईंसाठी आणलेलं गिफ्ट तसंच आहे. राणाजी, काय झालं? काय नाही, ते गिफ्ट लय भारी मिळालेत आपल्याला. चला चला. राणाजी, मी पटकन फ्रेश होऊन आले, मग आपण जेवायला जाऊ.
काय पहलवान, कैसा चल रहा है उधर? हा समजा ठीक आहे आता. अंजलीबाईंचा राग बी निवळलाय आणि आता मूड बी लय भारी आहे. अरे समजी गिफ्टची कमाल. गिफ्ट दिले का नाही बायका लगेच पागायच्यात बघ. हा बरकत, मी गिफ्ट दिलं नाही रे अजून. हा? अरे तू अजून दिलं नाहीस? अरे राणा, आता काय गिफ्ट त्याला मुहूर्त बघायलास का काय? का दिलं नाहीस? ते टाइमच गावला नाही. अरे टाइम नसायला तिथं कुणी तुला काय भांगला लावलं रे? हा ते देण्यासारखा येळच गावला नाही मला. मग कसं देणार? अरे राणा, लगीन करायला मुहूर्त लागतोय, गिफ्ट द्यायला नाही. आणि गिफ्ट दिलं असतं तर बाई डबल खुश झाल्या असत्या. हे बघ, पहिला जाऊन ते गिफ्ट दे. अरे अजून किती वेळ करणार आहेस? नाही, ते आजच द्यावं लागेल. पण कसं देणार? तू म्हणजे लाजाळू, तू झाडच आहेस बघ. अरे बिंदास देऊन टाक, लाजू नको, जा. लाजायला मी काय बाई आहे वय? लाजत नाही मी. ते जरा भ्या वाटतं. राणा, पैलवानासारखा पैलवान तू, आणि डरतोस काय? हे बघ, आता त्या खुश आहेत. गिफ्ट दिले तर डबल खुश होतील. मग परत तुझ्या कधीच रुसणार नाही त्या. अरे गिफ्ट मिळाल्यावर त्यांच्या मनाला बरं वाटेल. हे चांगलंच आहे ना बघ. हा? बरकत, मला असं गिफ्ट वगैरे द्यायची काय सवय नाही रे. अभि शादी केलास तर ह्या सवय बी लावून टाक. आणि आजच्या आज ते गिफ्ट देऊन टाक काय? बरं बाबा, या आजच गिफ्ट देऊन टाक तुम्ही. हा चालतंय. काय भाईडीसाठी गिफ्ट आणला वाटतं? वय, हा, अरे मग काय घेऊन काय बसते? हा, देऊन टाकली. आज देणार आहे, पण येळच गावत नाही. अरे तू कशाला काळजी करते? मी आणते ना ती येळ. अशा काही गिफ्ट द्यायच्या असेल ना तर आमच्या हॉटेलमध्ये मी स्पेशल अरेंजमेंट करते. हवेत फुगे उडवते, गाणी लावते. नाही नको, ते फुग वगैरे काय बी नको. ते कसं लहान मुलाचा वाढदिवस आहे असं वाटतं ते. अरे नग कशा भाईडी लोकांना असल्या प्रकारच्या प्लॅनिंग ना लई आवडते. नाही हो, अंजलीबाईंना तसली काय बी सवय नाही, आणि मला बी तसली काय सवय नाही, आणि ते जमणार बी नाही मला. जमवावं लागते रे बाबा. भाईडी लोकांच्या मन तुला नाही कळायच्या. एकदम छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचा जीव लई अडकलेला असतो. हे ओळखायला शिकला पाहिजे. आता तुला माझी गोष्ट सांगतो. 25 इयर्स अगो माझ्या घरच्यांनी बायडी संकट माझ्या लगीन लावून दिला. 2 वर्ष झाली तरी माझ्या बायडीची आणि माझी पक्की ओळख झाली नव्हती. असाच एक दिवस जोरात पाऊस पडत होता. मी माझ्या ऑफिस मध्ये बसलो होतो, तर माझी बायडी हातात टार्च आणि छाता घेऊन पावसात भिजत भिजत माझ्या ऑफिस मध्ये आला. मी म्हटलं तू कशाला आला? तर काय बोलली, मला तुझ्या सवय झाला, मला तुझ्याशिवाय घरात करमत नाही म्हणून आला. त्या टाइमला मला समजले आपलं लक्ष नसते, पण बायडी माणूस आपला लई विचार करते. रस्त्यात इतका अंधार होता, अंधाराची खूप भीती वाटते मला. मी सांगते तुला, तू गिफ्ट देऊन टाक. नाही, अरे सगळा प्लॅनिंग मी करते. म्हणजे ते गिफ्ट देणार आहे मी, पण ते फुग बिग काय बी नको. हे बायडी लोकाला असा हवेत काही उडाला ना लई भारी वाटते. तुम्ही असाच काहीतरी कर ना. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकी सुंदर गोष्ट बघते. आज मी एका कपलसाठी गिफ्टचं प्लॅनिंग केले. ते तुला दाखवते. हा, तुला आवडला तर मला सांग, मग तुझ्यासाठी मी करते. ओके? आज गिफ्ट द्यायचं म्हणजे द्यायचंच. इकरा, काय ठरला तुझ्या? तू मला सांग. मस्त प्लॅनिंग करते आत्ताच. काका, आता नको, आधी जेवण उद्या, मग सांगतो की मी. नो प्रॉब्लेम. असा प्लॅनिंग करते बायडांना एकदम खुश होऊन गेला पाहिजे. तू काही काळजी करू नको, तू काही काळजी करू नको. मी सगळं प्लॅनिंग, नाही तू अशा कर, पहिला माझं प्लॅनिंग बघ आणि मग मला सांग. ओके?
काका काय बोलत असता सतत? काय नाही. मला नाही वाटत. काका तुम्हाला प्रेमाच्या टिप्स देतात का काय? नाही, आपलं असंच. जानू, आपलं हनीमून कायमचं लक्षात राहावं म्हणून मी एक सरप्राईज गिफ्ट प्लॅन केलंय, खास तुझ्यासाठी. व्हॉट? किती मेगापिक्सेल? 13 मेगापिक्सल. नकोय मला तुझं gift. का? 13 मेगापिक्सेल हे अगदीच बेसिक मॉडेल आहे. किमान 16 तरी हवं होतं ना. पण बेबी, फक्त 3चाच तर फरक आहे. नको म्हटलं ना मी. नको तर नको. वैताग आलाय तुझ्या असल्या वागणुकीचा मला. इतका वैताग आलाय तर प्रेम कशाला केलंस? लग्न कशाला केलंस? अरे डिकरा, प्रेमाने दिले घ्यायचे असते. तुम्ही तुमचं अधिक प्रेम दाखवू नका हं? आल्यापासून बघते उगीच मध्ये लुडबुड. मोठ्या मोठ्या गिफ्ट मिळून बी या बायका रुसत्यात. माझं तर काय खरंच नाही बाबा. राणाजी, राणाजी, हा? कसला एवढा विचार करताय? नाही, कसला नाही. ते घोळच झालाय समजा. आत्ताच गिफ्टचं प्रकरण, ते कालचं. हो ना. काही बोलायचंय का? नाही. तुम्ही आणि काका सारखं काय बोलत असता? हे वय, हो तेच आपलं इकडचं तिकडचं. हा. तुम्ही असे अस्वस्थ का? ते जरा भूक लागले की असं होतं मला. अहो पण आत्ताच जेवून आलो ना आपण. ते काय आहे, बाहेरचं लय खायची सवय नाही हो मला. ते छातीत जळजळतं मला. दर ह्या डब्यात लाडू आहेत आणि एकात चिवडा. बॅगत आधीच भरून ठेव. सकाळी जायच्या गडबडीत विसरशीला तुम्ही. थांबा आ जरा. अहो भूक लागेल तसं आदन मधनं खाऊन संपवून टाकलं मी लाडू. तुम्हाला पाहिजे होती काय? नाही, तुमच्या करताच बघत होते. अहो मग एवढं टेन्शन घेऊ नका. मला काय एवढी भूक नाही लागली. काय लपवताय? कुठं काय? आपलं ठरलंय ना राणाजी.
मग सांगा ना. ते तुमच्यासाठी मी गिफ्ट आणले. काय सांगताय खरंच? अहो मग दाखवा ना, लपवून कशाला ठेवताय? ते तुमच्या लायक नाही, तुम्हाला नाही पटणार. अहो आधी तुम्ही मला दाखवा तर मग मी सांगते. नाही नको, राहू द्या. गिफ्टचं प्रकरण बघितलं ना तुम्ही? अहो त्यांच्या पुढे माझं गिफ्ट म्हणजे एकदम चिंदी. हेच ओळखलत ना तुम्ही मला? राणाजी, तुम्ही तुमच्या मनाने माझ्यासाठी काहीतरी आणलंय ह्यातच मला जास्त आनंद. ते काय आहे किंवा त्याची किंमत काय ह्यात मला काहीच रस नाहीये. आणि एक माझ्याकरता सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे तुमचा सहवास आहे, तुमची साथ आहे. ती जर असेल ना तर अजून काहीच नकोय मला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कोणता होता माहितीये ना तुम्हाला? हा, काजवा बघितलं तेव्हा. ते तुम्ही दाखवलेत तेव्हा. आता मला सांगा, ह्यात महागडं असं काय होतं? कायच नाही. अहो काजवा आपण फुकटारच बघितलं ना. हेच काजवे बघायला 1 रुपयाचाही खर्च आला नाही, पण त्यातून मिळालेला आनंद किंमत न करण्यासारखा मोठा होता. हे खरं गिफ्ट. पण आता तुम्ही आणलंच आहेत तर दाखवा बघू माझं गिफ्ट. नाही, अजून देण्यासारखा टाइम नाही आला. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज ठरवले. बरं, पण फुगे बिगे उडवू नका बर का. फुलं उडवलीत तर चालते. मजा केली बर का मी. फुलं उडत नाहीत माहितीये मला. राणाजी, राणाजी, माझी ना एक इच्छा आहे. एखाद्या निवांत क्षणी एका मोठ्या वृक्षाखाली आपण दोघांनी हातात हात धरून बसावं. तासन तास काही न बोलता मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवावं. शांतपणे एकमेकांचा सहवास मनात साठवून ठेवा, कायमचा. पण तुम्ही तर स्पर्शाचं नुसतं नाव काढलं तरी चेहरा कसा नसा करता. मला तर शंकाच येते की खरंच तुम्हाला मी आवडते का तुम्हाला जबरदस्ती लग्नाला उभं केलं. नाही नाही, अहो असलं काय बी नाही. अहो माझं खरं खरं प्रेम आहे तुमच्यावर. मला लय आवडतं तुम्ही. कसं ते हातात हात धरणं वगैरे जमत नाही. मला सवय नाही मला त्याची. आता कसं सांगायचं यांना? कुस्ती खेळणं सोपं आहे, पण बाईचा हात हळू धरणं मुलखाचा अवघड. त्यात मी पैलवान, तानगड दगडासारखा, बाई फुलासारख्या नाजूक. त्यांच्या संगत बोलताना वागताना काय चूक झाली तर उगाच त्यांना दुखवायला नका. अहो काय झालं? काही नाही. आता मी आग्रह तर नाही करू शकत कुठल्या गोष्टीचा. चला, बॅग भरायची आपल्याला, उद्याची तयारी करायची आहे ना. अंजलीबाई उदास झालेत. आता तर त्यांना गिफ्ट द्यायलाच पाहिजे. द्यायचं कसं? त्यांची उदासी घालवायची तर त्यांच्या मनासारखं केलं पाहिजे काय तर.